गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. आज थोड्या वेगळ्या विषयावर ध्यान करूया. मग करूया ध्यान. ताठ बसा, पाठ मान खांदे सैल करा, हाताची ध्यान मुद्रा करा, हात मांडीवर ठेवा, डोळे अलगद मिटा, मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. आपण आज मनाच्या आरोग्याबद्दल थोडंसं बघणार आहोत. दरवर्षी 10 ऑक्टोबरला जगभरात मानसिक आरोग्य दिन साजरा होतो. गंगा, ब्रह्मपुत्रा, मेघना नद्यांचा संगम होतो तिथे सुंदरबन नावाचं जंगल आहे. रात्रीच्या अंधारात तिथल्या बोनोबिबी देवीचं स्मरण करत एक तरुणी नदी पात्रात मासे पकडायला जाळं टाकून बसते. पाण्यातील मगरीवर पण नजर ठेवावी लागते. गळाला लागलेले थोडे बहुत मासे घेऊन परत येताना वाघाने झडप घातली तर आपल्या मागे आपल्या लहान मुलांचं कसं होईल, असा सतत तिच्या जीवाला घोर असतो. सुंदरबनातील अनेक तरुणींचा हा मूक आक्रोश आपल्यापर्यंत कधीच पोचत नाही. तेथील लोकांचं निसर्गाशी असलेलं नातं आपल्याला कळूच शकत नाही. सुंदरबनात तिथल्या नोंदीनुसार दरवर्षी 22 जणांचा वाघाच्या हल्ल्यामुळे मृत्यू होतो. कित्येक मृत्यू तर नोंदवले सुद्धा जात नाहीत. सकाळी मासे पकडायला बाहेर पडलेला नवरा वाघाने झडप घातल्यास परत येतच नाही. त्याच्या मागे त्याच्या पत्नीची काय फरफट होत असेल. नवरा गेल्याचं दुःख पचवायच्या आत त्यांना समाजाकडून वाघ विधोबा म्हणजे वाघ विधवा असं हिणवलं जातं. या तरुणीचा संसार मोडतो. त्यांची बोनोबिबी देवीवरची श्रद्धा ढासळते. पोरांना 2 घास कसे खाऊ घालावे यासाठी कित्येक जणी त्यांच्या जंगलावरच्या प्रेमाला मुरड घालून तिथल्या असलेल्या लोकांकडे घरकाम करू लागतात. सुंदरबन येथे संशोधन करणाऱ्या आणि आरोग्य सेवा पुरवणाऱ्या डॉक्टर अरविंद चौधरी यांच्या दवाखान्यात मानसिक आरोग्याशी संबंधित तक्रारी घेऊन अनेक स्त्रिया येतात. कोणाच्या समोर नवऱ्याला वाघाने मानेला पकडून नेलेलं असतं. त्या हल्ल्याच्या स्मृती त्यांना छळतात. काहींना सतत आपल्यावर वाघाचा हल्ला होईल अशी भीती वाटते. काहींना दुःखातून बाहेर येणं जमत नाही. सतत भविष्याची चिंता सतावते. कित्येक स्त्रियांमध्ये अशी पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर दिसून येते. अशा कित्येक सुंदरबनामध्ये वसणाऱ्या गर्द वनराई, निळाशार पाण्याजवळ किंवा दूर पहाडावर राहणाऱ्या लोकांचं तिथल्या निसर्गाशी पिढ्यानपिढ्या खास असं नातं असतं. त्यांना प्राण्यांची भाषा समजते. पक्ष्यांच्या स्थलांतरांच्या मोसमाचे नकाशे त्यांना कळतात. वाऱ्याने आणलेली पावसाची बातमी समजते. समुद्राच्या लाटा त्यांना सुनामीची चाहूल देतात. जगातल्या कित्येक भागातल्या आदिवासी समाजाचं हे खऱ्या अर्थाने श्रीमंती ज्ञान, त्यांचा अनुभव, त्यांची अंतःप्रेरणा निसर्गाला सतत जपत असते. मात्र मानवी हव्यासाला आळा घालता आला नाही म्हणून विकास करण्याच्या भांडवलामुळे भारतातही मोठमोठे जंगलातले खाण प्रकल्प सुरू झालेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. निसर्गावर पूर्णपणे अवलंबून असलेला समाज मग उपजीविकेसाठी शहराकडे जातो. त्यांना निसर्गाची तीव्र ओढ असते. तापमानातील बदल आणि त्यामुळे होणारे आजार आपण इथेही अनुभवत आहोत. वर्षानुवर्ष पैसे साठवून बांधलेलं घर, लहान मुलांची शाळा, जमिनी भूकंपात गिळंकृत करतात. जपलेल्या लहान लहान आठवणी क्षणात उद्ध्वस्त होऊन जातात. तेव्हा मनात निर्माण होणाऱ्या दुःखाच्या, रागाच्या, असहाय्यतेच्या भावना तीव्र असतात. अनेक वर्ष टिकणाऱ्या असतात. अशी चक्रीवादळं जेव्हा येतात
तेव्हा आत्महत्येचे विचार लोकांच्या मनात दुपटीने वाढल्याचं लक्षात येतं. मूड डिसऑर्डरचा त्रास सुरू होतो. कॅनडामध्ये बर्फाच्छादित प्रदेशात राहणारी माणसं बर्फ वितळतंय ह्या कारणाने चिंता करतात. बर्फच राहिलं नाही तर आम्ही कुठे राहणार, आम्ही श्वास कसा घेणार, असं त्यांना वाटतं. निसर्गाशी त्यांचं घट्ट नातं जोडलं गेलेलं असतं. निसर्गच ओरबडला गेला तर त्यांची मानसिक अवस्था कठीण होते. अशा वेळी आपण जगभरातील लहान मुलं आजकाल दिवसातला जास्तीत जास्त वेळ 4 भिंतीच्या आत मोबाईलमध्ये, टीव्हीमध्ये घालवतात. शाळेतलं काटेकोर वेळापत्रक, घरचा अभ्यास, टीव्ही, मोबाईलचा वाढलेला वापर, यात आनंदाच्या बदललेल्या कल्पना, मॉलमध्ये जाणं, इंडोअर गेम्स खेळणं, यामुळे त्यांच्या आयुष्यातून निसर्ग पूर्णपणे गायब झालाय. पायाला होणारा गवताचा मऊ स्पर्श, डोळ्यांना दिसणारी निसर्गातील विविधता, वेगवेगळ्या फुलांचे वास, वाऱ्याचा हलकासा स्पर्श, माती चिखलाने माखलेले हात, किड्यांची हालचाल, पक्ष्यांची किलबिल, ऐकू येण्याची क्षमता, निसर्गाचा आपल्या इंद्रियाशी होणारा संवाद, त्यातून मनाला मिळणारं सुख, शांतता आणि निसर्गाकडून आपसूक मिळणारं ज्ञान, हे लहान मुलांच्या आयुष्यात किती आवश्यक आहे. पण दिवसेंदिवस ते अगदी लुप्त होत चाललं आहे. त्यामुळे त्यांचा चिडचिडेपणा, एकटेपणा, सामाजिक बांधिलकीच्या कल्पना, बौद्धिक वाढ उणावते, लवचिकता, ही लक्षणं त्यांच्यात दिसू लागली आहेत. निसर्गापासून तुटत जाण्यामुळेच हे परिणाम होत आहेत. त्यात नात्यावर पण परिणाम होतात. पर्यावरणातील बदलाविषयी काळजीने एका बाजूला काही लोकांमध्ये आढळणारी इको एन्झायटीची लक्षणं, तर दुसऱ्या बाजूला निसर्गापासून तुटत चाललेली लहान मुलं, हे सारं थांबवायची वेळ फार लवकर निघून जाईल. तिथे निसर्ग, इथे आपण, अशी दुही न मानता आपण निसर्गात रममाण व्हायला पाहिजे. आणि हे मनावर बिंबवण्याची गरज आहे. आठवड्यातनं एकदा मुलांना निसर्गात वावरू द्या. त्यांना पर्यावरणाची जाणीव करून द्या. निसर्गावर अधिराज्य गाजवण्याच्या नादात मन, भावना, संवेदना आणि आपलं समाजभान दिवसेंदिवस कोरडं होतंय. म्हणून असं म्हणावंसं वाटतं, मन शुद्ध तुझं गोष्टी आहे पृथ्वी मोलाची. ही गोष्ट जर आपण समजून घेतली तर या पृथ्वी मातेचं मोल आपल्याला कळेल. या पृथ्वीचे आपल्यावर केवढे उपकार आहेत ते कळतील. जर आपण शहराकडेच सगळेजण राहिलो तर खेडेगावं कोण सांभाळणार, तिथला निसर्ग कोण सांभाळणार. म्हणून शक्य असेल तेव्हा निसर्गाच्या सहवासात जायचा प्रयत्न करा. शहरात निसर्गच नाहीये म्हणून थोडं लांब जा, निसर्गाच्या जवळ जा, नदी किनारी बसा, नदीच्या पाण्याचा खळखळाट ऐका, पक्ष्यांचे आवाज ऐका. शक्य असेल तेव्हा या शहरी जीवनापासून लांब जा, स्वतःच्या मनाला निसर्गाच्या आनंदात रममाण करा आणि तो आनंद पुढे आठवडाभर अनुभव करा. तरच तुम्हाला निसर्ग कसा आहे हे कळेल. घरात बसून निसर्गाचे सुंदर चित्र पाहून किंवा टीव्ही मधला निसर्ग पाहून मनाला तृप्तता येणार नाही. खऱ्या निसर्गात जा, निसर्गाचा अनुभव करा आणि तो अनुभव मनाच्या गाठोड्यामध्ये साठवून घ्यायचा प्रयत्न करा. आता 2 मिनिटं शांत बसा.
आता आजचं ध्यान संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता, हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.